नमस्कार. आजचा विषय तुमचा व्यवसाय मेहनतीवर चालतोय की सिस्टीमवर? एका निर्णयाची खरी किंमत. रात्रीचे 11:30 वाजले होते. एक छोटासा उद्योग चालवणारा उद्योजक अजूनही ऑफिसमध्ये बसला होता. टेबलावर बिलांचा ढीग, मोबाईलवर सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशन, ग्राहकांचे फोन, पुरवठादारांचे मेसेजेस आणि संगणकांच्या स्क्रीनवर अजूनही पूर्ण न झालेलं कोटेशन. तो थकलेला आहे, पण काम संपलेलं नाही. घरी जाण्याआधी तो स्वतःशीच पुटपुटतो, मी दिवसभर एवढा व्यस्त होतो, तरी खरंच महत्वाचं काय केलं? पुढच्या दिवशी पुन्हा तेच. कोणत्या ग्राहकाला आधी फोन करू? आज सोशल मीडियावर काय पोस्ट करायचं? जीएसटी भरलं का? त्या कर्मचाऱ्याला सूचना दिल्या का? तो इनव्हॉइस गेला का? फॉलो अप केला का? दिवसभर तो काम करत असतो, पण प्रत्येक कामाच्या आधी एक निर्णय आणि प्रत्येक निर्णयानंतर थोडा थकवा. त्याला वाटतं मला अजून मोटिवेशन हवं आहे, पण खरं कारण काही वेगळंच असतं. एका दिवशी त्याची भेट एका अनुभवी उद्योगपतीशी होते. तो हसून विचारतो, तू दिवसभर निर्णय घेतोस की व्यवसाय चालवतोस? उद्योजक थोडा गोंधळतो. तो म्हणतो, दोन्ही. त्यावर उद्योगपती शांतपणे उत्तर देतो, नाही, तू व्यवसाय चालवत नाहीस, तू दररोज त्याच त्याच गोष्टीचे निर्णय घेत बसला आहेस. हे वाक्य त्याच्या मनात घर करून बसतं. त्या रात्री तो स्वतःच्या व्यवसायाकडे वेगळ्या नजरेने पाहतो. दर महिन्याला इनव्हॉइस बनवताना तो पुन्हा विचार करतो. ग्राहकाला फॉलोअप करताना पुन्हा विचार. टीमला काम समजवताना पुन्हा विचार. सोशल मीडिया पोस्ट करताना पुन्हा विचार. जिथे जिथे विचार तिथे तिथे वेळ, आणि जिथे वेळ तिथे मानसिक थकवा. त्याला अचानक जाणवतं, त्याचा व्यवसाय मेहनतीमुळे मुळे अडकला नाही, तर निर्णयाच्या गर्दीमुळे अडकलेला आहे. दुसऱ्याच दिवशी त्याने एक वेगळा निर्णय घेतला. मोठे बदल नाही, फक्त साधे बदल. इनव्हॉइस साठी टेम्पलेट तयार केला, कस्टमर फॉलोअप साठी चेकलिस्ट बनवली, आठवड्याला एक फायनान्शियल रिव्ह्यू निश्चित केला, सोशल मीडिया पोस्ट आधीच शेड्यूल केल्या, टीमसाठी एसओपी लिहायला सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात काही विशेष फरक दिसला नाही. दुसऱ्या आठवड्यात गोंधळ कमी झाला. तिसऱ्या आठवड्यात टीम स्वतः निर्णय घेऊ लागली. आणि काही महिन्यांनी पहिल्यांदाच त्याने रविवार कुटुंबासोबत घालवला, फोन शिवाय. कारण व्यवसाय आता त्याच्यावर अवलंबून नव्हता, तो सिस्टमवर चालू लागला होता. आज अनेक उद्योजकांना वाटतं यश म्हणजे जास्त मेहनत, जास्त तास, जास्त ऍप्स, जास्त मीटिंग. पण वास्तव वेगळं आहे. मोठे उद्योग रोज नवीन निर्णय घेत नाहीत. ते एक चांगला निर्णय एकदाच घेतात आणि त्याचं सिस्टम बनवतात. एअरलाइन्स चेकलिस्ट वापरतात, रुग्णालय प्रोटोकॉल वापरतात, मोठ्या कंपन्या एसओपी वापरतात. कारण त्यांना माहित असतं, सातत्य मोटिवेशनमुळे नाही, तर सिस्टममुळे तयार होतं. आजच स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, मी कोणता निर्णय रोज पुन्हा पुन्हा घेतो? दुसरा, हा निर्णय चेकलिस्ट किंवा एसओपी मध्ये बदलू शकतो का? आणि तिसरा, जर मी उद्या ऑफिसमध्ये नसलो तर माझा व्यवसाय चालू राहील का? जर उत्तर नाही असेल, तर समस्या तुमच्या मेहनतीची नाही, समस्या सिस्टीमची आहे. लक्षात ठेवा, यशस्वी उद्योजक रोज 100 उत्तम निर्णय घेत नाहीत. ते काही उत्कृष्ट निर्णय एकदाच घेतात आणि त्यांना सिस्टीम मध्ये बदलतात. कारण व्यवसाय मेहनतीने सुरू होतो, पण सिस्टीममुळे मोठा होतो. धन्यवाद.